हॅलो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहेत सर्व? आशा करते सर्व मस्त मजेत वगैरे असाल. आज आपण बघणार आहोत हेड मसाज कसं करायचं प्रोफेशनल, म्हणजे आपण कस्टमरचं वगैरे करतो ते. हे बघा, मी आहे ना तेल गरम केले आणि कस्टमरना मी आधीही तेलाचं तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होते की तेल आपण कसं लावलं पाहिजे. भागामधून पार्ट्स करायचे आहेत, हळूहळू पार्ट्स घेऊन मग तुम्हाला सगळीकडे तेल लावायचे. हे बघा, या बॉटलला आधीपासूनच हे तेल काढू शकतो असं आहे थोडं थोडं. तर मी त्या हिशोबाने तेल थोडंसं गरम केले आणि मग ते तेल हे बघा कस्टमरना मी लावते. आणि कधीही म्हणजे तुम्ही हेड मसाज वगैरे करत असाल दुसऱ्यांचं वगैरे, तर स्वतः आधी ॲप्रॉन घातलं पाहिजे. ॲप्रॉन घालणं, पाय चप्पल वगैरे घालून मग तुम्ही कस्टमरचं करायला घ्या. ह्याला प्रोफेशनल म्हणतात. प्रोफेशनल व्यवस्थित म्हणजे प्रोफेशनलचा अर्थ हेच आहे की तुम्ही नीट आणि क्लीन करायचं आहे. तर तुम्हाला ॲप्रॉन वगैरे घालायचं आहे. ह्याने काय होणार, जे तुम्ही तेल वगैरे बघा डोक्याला लावताय ते तुमच्या कपड्यांनाही लागणार नाही आणि तुमचाही ड्रेस वगैरे असेल तो खराब नाही होणार आहे. जे तुम्ही जे काही घालत असेल ड्रेस, साडी वगैरे, तर ते खराब होणार नाही. हे बघा, सगळीकडनं पार्ट घेऊन म्हणजे सगळीकडे व्यवस्थित भांग वगैरे पाडून हे बघा आधी पुढे घेतलं. त्यानंतर मग असं व्यवस्थित हाफ सर्कलमध्ये घेऊन हे बघा जसं मी बोटाने घेते तसं हे व्यवस्थित घेऊन तुम्हाला तेल लावायचं. आणि तेल एकदम गरम गरम पण लावायचं नाही आणि एकदम थंडही लावायचं नाही. एकदम थोडं कोमट म्हणजे कस्टमरला सहन होईल तेवढंच लावायचे. आणि व्यवस्थित तेल लावून घ्यायचे, कंजूसपणा करायचं नाही आहे तेलामध्ये. व्यवस्थित पूर्ण केसांना लागेल असं लावून घ्यायचं. हे बघा, मी हे पण केले, पार्टिशन करून पण लावले. त्याच्यानंतर बघा बोटानेही असं गेले. हातात तेल घ्या, पूर्ण खाली मुलापर्यंत तुम्हाला तेल लावायचे. हे बघा, मी पूर्ण कसं टाकते. आज जरा व्हिडिओ मोठं होणार आहे कारण मी हेड मसाजचे स्टेप पण सांगणार आहे तुम्हाला व्यवस्थित, तर तुम्ही समजून घ्या. जर तरी तुम्हाला काही डाऊट्स वगैरे वाटत असेल तर मला कमेंट करा, मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईल. आणि कधीही तुम्ही हेड मसाज करताना तर एकदम जोरात नाही करायचे, एकदम हलक्या हाताने थोडं प्रेस द्या, पण हलक्या हाताने. एकदम असं त्याच्यात चटणी नाही करायचं, असं इकडं घासलं तिथं घासलं असं नाही करायला पाहिजे. कारण आपलं सगळ्यात नाजूक भाग म्हणजे आपलं डोकं आहे, मेंदू आहे. मेंदू तर तुम्ही जास्त भर द्याल तर ते जास्त तुम्हाला त्रास होऊ शकतो. तर हलक्या हाताने पण व्यवस्थित मसाज करायचं. जास्त असं खेचून बिचून मारून बिरून आपल्याला हेड मसाज करायचं नाही आहे. व्यवस्थित हेड मसाज करायचं. हे बघा, आता मी तेल लावून घेतलेले, त्याच्यानंतर हाताला थोडं तेल घेतलं. परत केसांना, ह्यांचे केस खूप जाड आहेत म्हणून मला थोडं जास्त लागलं तेल. तर बघा तेल व्यवस्थित लावून गेलं. त्यानंतर हे बघा असं करायचे, आपले जे बोटं आहेत ना ते स्कॅबच्या आतमध्ये बघा असं भांग पाडायचं मधून. आणि हे बघा आपले बोटं जे आहेत तळहाताचे बोटे त्यांच्या स्किनला लागलं पाहिजे. आणि त्याला ना असं सर्क्युलरमध्ये करायचे. सर्क्युलर म्हणजे तुम्हाला गोल 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 फिरवायचे. एक पहिलं, त्याच्यानंतर दुसरं आणि मग तिसरं मधून, असं तुम्हाला गोल 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 ते स्टेपमध्ये असं करायचे. हे बघा, हे सर्क्युलर मसाज आहे. ह्याचे फायदे भरपूर आहेत हे मसाजचे. एक तर केस गळणं थांबतात याच्याने, जर तुम्ही हा मसाज फक्त केला तर केस गळणं थांबतात. त्याच्यानंतर डॅन्ड्रफ असेल तर डॅन्ड्रफ निघून जातो, कारण ते सगळं बाहेर निघतं. आपण जसं सर्क्युलर करतो तसं पूर्ण डॅन्ड्रफ बाहेर येतो तर बाहेर निघून जातो. त्यामुळे हा स्टेप तुम्हाला करायचेच आहे आणि याला सर्क्युलर मसाज बोलतात. हे तुम्हाला असं करायचे. हे बघा, हे असं व्यवस्थित तुम्हाला करायचे. कमीत कमी हाच फक्त मसाज तुम्हाला 7 मिनटं करायचे. 7 ते 8 मिनटं तुम्हाला हा मसाज करायचे. आणि बघा मी कसं करते, लक्ष देऊन बघा. त्यानंतर तुम्ही प्रयत्न करा. घरी तुम्ही जेंट्सवरती पण करू शकता, म्हणजे जेंट्स कोणी असेल, भाऊ, नवरा, वडील वगैरे असेल तर त्यांच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करू शकता जसं हेड मसाजचं. किंवा लेडीज वगैरे असतील कोणी, बहीण
आई मावशी वगैरे असेल त्यांच्यावरती तुम्ही करू शकता मसाज. पण सेम करायचं हे बघा. जसं मी ओढून येते पूर्ण खाली मानेपर्यंत तुम्हाला हात घ्यायचे. हे बघा जसं मी घेते आता. ते बघा पूर्ण स्कॅल्पला लागलं पाहिजे तुमचे बोटं. तळ हात जे असतं ना आपला हात त्यांचं स्कॅल्पला पूर्ण लागलं पाहिजे. हेड मसाजचे स्टेप खूप सोपे आहेत पण ते यूजफुल आहेत. उगाचच आपल्याला इकडनं तिकडनं खेचायची पण एक पद्धत असते. तर तुम्ही ते व्यवस्थित बघून घ्या पूर्ण स्टेप्स. म्हणून मी हा व्हिडिओ कुठेही स्किप केलेला नाही आहे. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवते. तर तुम्ही प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सगळं व्यवस्थित कळेल. म्हणजे शिकायलाही तुम्हाला सोपं जाईल. आता त्याच्यानंतर सेकंड येतो हे झिगझॅग. हे बघा आपले बोटं झिगझॅग करायचे आहेत आणि केसांमध्ये असं तुम्हाला झिगझॅग करायचं. आधी एक साईड करून घ्यायचं, त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूने तुम्हाला करून घ्यायचे. हेही पूर्ण मानेपर्यंत खालीपर्यंत तुम्हाला असं झिगझॅग करत यायचे. स्टेप बाय स्टेपच यायचे. म्हणजे तुम्ही समजा आधी मधून घेतलं तर मग साईडने घ्यायचे, मग नंतर मग परत एक उजव्या बाजूने घ्यायचे, मग डाव्या बाजूने घ्यायचे. हे बघा जसं मी करते पूर्ण खाली मानेपर्यंतच तुम्हाला ते यायचे झिगझॅग करत. हेही तुम्हाला 5 मिनटं करायचे. हा पण मसाज 5 मिनटं करायचे तुम्हाला. ह्याने ना पूर्ण नसा मोकळ्या होतात आणि जे काही डोकं वगैरे दुखत असेल किंवा खूप डोकं जड झालं असेल तो हलका होतो ह्या मसाजने. आणि बघा प्रत्येक मसाज केल्यानंतर तुम्हाला असं हात फिरवायचे. त्यानंतर हे पिंचिंग. बघा केस पकडायचे आणि असं पिंचिंग करायचे तुम्हाला. हे पण 5 मिनटं तरी तुम्हाला करायचे. हे पिंचिंग असं आहे. हे बघा ओढून खाली यायचे. हे बघा आधी एका साईडला कंप्लीट करून घ्या, डावी बाजू, मग उजवी बाजू घ्या, त्यानंतर मधून घ्या. हे बघा आता हे खेचिंग आहे म्हणजे खेचू शकतो. हे बघा असं तुम्हाला हळू थोडंसं केस घ्यायचे आणि एकदम हळू प्रेस करायचं. जास्त जोरात प्रेस करायचं नाही आहे. मीडियम म्हणजे कस्टमरला सहन होईल एवढं तुम्हाला प्रेस करायचं. हे बघा हे असं तुम्हाला प्रेस करायचे आणि हळूहळू एक एक पार्ट घ्यायचे. एक साथ सगळे केस घ्यायचं नाही. आधी मधून, मग नंतर त्याच्या साईडून, मग त्याच्या साईनं, मग त्याच्या साईने असं तुम्हाला घ्यायचे आणि एकदम एंडला सगळे केस घेऊन बघा जसं मी करते कानाच्या ओढून वगैरे सगळं व्यवस्थित तुम्हाला हे असं करायचं आहे. बघा आधी एका साईडने प्रेस करा, नंतर बघा मी हात कसं ठेवले, ओढून हात पकडले असं. तर मग असं तुम्हाला प्रेस करायचं आहे. बघा यांचं हे थोडंसं हेडफॉल आहे त्यामुळे हे हेड मसाज करतात. ही माझी क्लायंट पण आहे आणि मैत्रीण पण आहे. तर ही दर महिन्याला हेड मसाज करतेच. त्यानंतर मग मी हाताला तेल लावलं. त्यानंतर फोरहेडच्या इथं तुम्हाला प्रेशर पॉईंट द्यायचे. आधी बरोबर मध्ये आपण जिथून मधून भांग पाडतो तिथं बरोबर तुम्हाला प्रेस द्यायचे आणि थोडंसं तुम्हाला बघा जसं मी करते ना प्रेशर पॉईंट, तसं तुम्हाला प्रेशर पॉईंट द्यायचे. आधी वरती असं तुम्हाला खालीवर बोट करायचे. त्याच्यानंतर थोडंसं आयब्रोची इथं येऊन थोडंसं प्रेस करायचे. त्याच्यानंतर मग तुम्हाला कानाच्या मागे जायचं. हे बघा आयब्रोची इथं थोडं प्रेस करून क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज करायचे 3 वेळा. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. त्यानंतर मग कानाच्या मागे यायचे आणि कानाच्या मागे एकदम हलकं प्रेस करायचे. जिथे आपण कानातले घालतो त्याच्याच बरोबर मध्ये प्रेस करायचे. त्यानंतर बघा हे स्टेप तुम्हाला 3 टाईम करायचे. हे प्रेशर पॉईंटचं मध्ये तुम्हाला असं प्रेशर द्यायचे. नंतर मग आयब्रोची इथं येऊन म्हणजे आयब्रोच्या वरती जिथे डोकं आणि आयब्रोच्या वरती आहे ना, म्हणजे आयब्रोच्या साईडच्याच वरती तुम्हाला येऊन तिथं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज करायचे. मग त्यानंतर मग कानाच्या मागे यायचे. हे स्टेप तुम्हाला 3 टाईम करायचे आहे. स्किप करायचं नाही आहे. हे तुम्हाला 3 टाईम करायचंच आहे. फक्त तुम्ही
सर्क्युलर मसाज जरी केला असेल तरी तुम्हाला हे स्टेप करायचं आहे. हे बघा मी 3 टाईम केले, तिसरा टाईम आहे. आणि हे ऑइल मी कोणतं घेतले ते तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करा, मग मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते कोणतं ऑइल घेतलं वगैरे, किंवा कोणतं ऑइल कशासाठी आहे तेही मी तुम्हाला सांगेन. आता ते झाल्यानंतर केस पूर्ण वरती धरायचे. आपले 3 बोट आहे ना ते असं मानेच्या इथून थोडं तेलाचा हात घ्या. तेव्हा मी थोडंसं तेल टाकलं आहे, तेलाचा हात घ्या. आणि आपले 3 मधले बोट असतात ते 3 मधले बोट तुम्हाला असं प्रेस करायचं आहे आणि केसांच्या वरती मध्यभागी तुम्हाला प्रेस करायचे. इथून तुम्हाला प्रेस करत वरती जायचे, मानेच्या इथून वरती, आणि केसांच्या मध्ये तुम्हाला प्रेस करायचे. हेही तुम्हाला 3 टाईम करायचे. हे बघा, हे पण तुम्हाला 3 टाईम करायचे. 3 ते 5 टाईम तुम्ही करू शकता. म्हणजे हा मसाज तुम्हाला पूर्ण रिपीट, हा एक स्टेप पूर्ण राऊंड 15 मिनिटाचा होतो. मग दुसरं 15 मिनिटाचा राऊंड, असं तुम्हाला 30 मिनिटाचा राऊंड करायचे. आणि जेव्हा शेवटचा असेल दुसरा राऊंडला तेव्हा ते 6 टाईम करायचे तुम्हाला बॅकचं. आणि त्याच्यानंतर झाल्यानंतर परत एकदा तुम्हाला सर्क्युलर मसाज करायचे. हे 2 ते 3 मिनिट तुम्हाला सर्क्युलर मसाज करायचे. हे बघा, असं सर्क्युलर मसाज करायचे. कारण त्याच्यानंतरच मसाज पुणे बघा, जसं मी हात फिरवले तसं पूर्ण हात फिरवायचे. त्यानंतर केस विंचरून घ्यायचे व्यवस्थित कंगवाने. मग ह्यानंतर आपल्याला स्टीम द्यायचे. मी आता एवढा स्टीम असं वरून जो आपण टोपली डोक्यावर ठेवतो तो स्टीम नाही देते. जो फेसला आपण स्टीम देतो ना नॉर्मली, जे कोरोनामध्ये आपण यूज केलं होतं स्टीमर, त्या स्टीमने मी स्टीम देते. हे बघा, गरम करायला ठेवले मी. हे काय 2 मिनटात गरम होतं. तर तुम्ही ह्याच्याने स्टीम देते. कारण ते होम सर्विस करते त्यामुळे तो मोठा टोपला घेऊन जाता नाही येत. तर मी हा छोटा स्टीमर नेते. तर हे स्टीम तुम्हाला द्यायचे 5 ते 10 मिनटं द्यायचे. 10 मिनटं, मिनिमम 10 मिनटं द्यायचे तुम्हाला. आणि तुम्ही हेड मसाज महिन्यातून एकदाही करू शकता, महिन्यातून 2 वेळाही करू शकता. म्हणजे 15 दिवसाचं गॅप पाहिजे. समजा तुम्ही 1 तारखेला केलं तर 15 तारखेला करू शकता, त्यानंतर मग तुम्ही 30 तारखेला करा. किंवा महिन्यातून एकदा केलं तरी चालेल. हेअरफॉलचा प्रॉब्लेम वगैरे असेल तर तुम्ही स्वतःही सेल्फ करू शकता. त्याचेही व्हिडिओ मी अपलोड केलेलं आहे कसं करायचं ते. तर तुम्ही तेही करू शकता सेल्फ, किंवा मग दुसऱ्यांचं कस्टमरचा करायचं असेल तर तेही करू शकता. दोन्ही मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही जसं तुम्हाला करायचं तसं तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला हे रायटिंगमध्ये वगैरे पाहिजे असेल तर मी नोट्सही याचंही व्हिडिओ बनवणार आहे. सगळे 61 नोट्स आहे जे क्लीनअप वगैरे सगळं टाकलेलं आहे त्याचं. तर मी तेही सगळं तुम्हाला नोट्स स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. स्क्रीनवरती मी दाखवेल ते नेक्स्ट व्हिडिओ बनवेल तेव्हा. हे बघा, स्टीम हे असं द्यायचं आहे. हे पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप द्यायचे, म्हणजे पार्टिशन घेत तुम्हाला करायचे. हे असं पार्टिशन करायचे. प्रत्येक पार्टिशन घ्यायचे, एक एक बटा घ्यायचे. मग त्यांना असे पूर्ण स्टीम द्यायचे. आणि स्टीम झाल्यानंतर केस विंचरून त्याची वेणी घालून तुम्ही ठेवायचे. आणि जर तुम्हाला कुठं घाई असेल किंवा कस्टमरला कुठं घाई जायचं असेल तर तुम्ही 3 तासानंतर हेडवॉश करू शकता शॅम्पूने, किंवा मग दुसऱ्या दिवशी वॉश केलं तरीही चालेल. फक्त तेल लावल्यानंतर बाहेर जाऊ नका कुठं, कारण बाहेर गेला तर डस्ट माती वगैरे बसेल केसांवरती, तर मग केसांवरती डॅन्ड्रफ वगैरे होऊ शकतो. तर तेल लावून शक्यतो बाहेर नका जाऊ. जर गेलाच बाहेर तर काहीतरी स्कार्फ वगैरे बांधून मग जा तुम्ही. हे बघा, मी असे स्टीम देते सगळीकडे.
प्रत्येक बटांची इथं बघा मी फिरते कसं, आणि हे व्यवस्थित लागतं स्टीम. असं तुम्हाला स्टीम द्यायचे. हेड मसाज नंतर तुम्हाला स्टीम द्यायचे. तुम्हाला पूर्ण हेड मसाज करायला कमीत कमी पावणा तास जातो, पावणा ते 1 तास जातो. तेल लावायला 10 मिनटं जातं. त्यानंतर हे मसाज 30 मिनिट आणि 10 मिनटं तुम्हाला स्टीम द्यायला, असे 40 मिनटं लागतील. 50 मिनटं जातात, म्हणजे 45 ते 50-30 मिनटं लागतात. आणि बाकी तुम्ही सगळं व्यवस्थित करोपर्यंत 1 तास जातो तुम्हाला. मिनिमम 1 तास पकडून चला हेड मसाजला. तर घाई गडबड करायचं नाही आहे, व्यवस्थित तुम्हाला करायचं आहे. हे बघा मी कसं देते स्टीम. प्रत्येक केसांना लागतं आणि प्रत्येक बटामधून घेतलं ना तुम्ही तर सगळीकडे व्यवस्थित लागतं. मग मला इथं मध्ये थोडासा चटका लागला, मी मध्येच हात ठेवला होता म्हणून. तर तुम्ही कराल तर जरा व्यवस्थित करा, म्हणजे लक्ष देऊन करा. आणि माझे व्हिडिओज कसे वाटतात तुम्हाला नक्की कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आता हे बघा झालेलं आहे पूर्ण हे स्टीम देऊन. आता मी हे व्यवस्थित केस विंचरून घेते. आणि तुम्हाला हेड मसाज झाल्यानंतर केस व्यवस्थित विंचरायचे आहेत, कारण आपण हेड मसाज करताना थोडेफार केस तुटतात. ते पूर्ण तुटलेले केस निघून जातात, म्हणजे तुम्हाला नंतर हेअरवॉश वगैरे केलं तर हेअरफॉल कमी वाटेल. म्हणजे जेवढे तुम्ही निघालेले केस असतील किंवा तुटलेले केस आहे ना, ते सगळं तुमचं हेड मसाजने निघून जातं. मग बघा मी आता स्टीम वगैरे बंद केलं आहे. आता मी हे केस व्यवस्थित विंचरून घेते. हे बघा व्यवस्थित वरून खाली पूर्ण मानेपर्यंत केसापर्यंत फणी लागली पाहिजे असं विंचरायचं आहे तुम्हाला. व्यवस्थित केस विंचरून झाले की मग वेणी घाला पूर्ण आणि वरती बांधा. बाय.